तर युद्धविराम हा इराणचा मोठा विजय असल्याचं IRGCनं म्हटलंय। हॉर्मुझच्या समुद्रधुनीवर इराणचं नियंत्रण राहील असे त्यांनी म्हटलेलं आहे। संपूर्ण प्रदेशातून अमेरिकन सैन्य मागे हटेल असंही IRGCनं म्हटलंय। युद्धविराम हा इराणचा मोठा विजय असल्याचंही IRGCनं म्हटलंय। तर पश्चिम आखातातला अमेरिकेनं त्यांचं सैन्य हे मागे घ्यावं ही देखील इराणची एक महत्त्वाची अट असणार आहे। तर त्याचाही उल्लेख IRGCनं केलेला आहे आणि हा युद्धविराम म्हणजे आमचाच एक प्रकारे विजय असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। मात्र हॉर्मुझच्या समुद्रधुनीवर इराणचंच नियंत्रण राहील ही अट देखील त्यांनी मान्य केलेली आहे। हॉर्मुझची समुद्रधुनी ही गेल्या 40 दिवसात अत्यंत चर्चेचा विषय ठरलेली होती, कारण जगातला अतिशय महत्त्वाचा मोठा व्यापार हा याच हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून होतो। खास करून भारताचा विचार करायचा झाला तर भारताचा मोठ्या प्रमाणावर व्यापार याच हॉर्मुझच्या समुद्रधुनीवर अवलंबून आहे। याच मार्गे आपली जहाजं ये-जा करतात आणि त्यामुळे भारताच्या व्यापारावर याचा सगळ्यात मोठा परिणाम झाला होता। भारताच्या शेतीमालावर याचा सगळ्यात मोठा परिणाम झाला होता। शेतकरी आधीच होरपळून निघालेला होता। अवकाळीचं संकट आहे आणि त्यामुळे आता त्यांच्या मालाची निर्यात होत नव्हती आणि त्याचा मोठा परिणाम त्यांच्यावर झाला होता आणि शेतकरी हवालदिल झालेला होता। या पार्श्वभूमीवर हा अतिशय महत्त्वाचा निर्णय असेल। हॉर्मुझची समुद्रधुनी खुली झाली तर भारताचा इतर देशांशी आखाती देशांमधला व्यापार हा पूर्णपणे सुरळीत होऊ शकतो आणि त्यामुळे ही अत्यंत दिलासादायक बाब आहे। कच्चं तेल असो किंवा इतर गोष्टींसाठी आपण या समुद्रधुनीवर या व्यापारावर अवलंबून आहे आणि त्यामुळे भारताला जे इंधन टंचाईचं संकट आवासून उभं होतं त्या दृष्टीने देखील अतिशय दिलासादायक बाब आहे। आता हा व्यापारही किंवा ही इंधन टंचाई आता पूर्णपणे सुरळीत होईल का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे हा युद्धविरामात आता नेमकी कशी चर्चा होते आणि अंतिम प्रस्ताव नेमका कसा येतो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।